खाजगी विमानानं बँकॉकला निघालेला तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज अखेर पुण्यात परतलाय। पुण्यात परतल्यानंतर ऋषिराज सावंत यांचा पोलिसांनी जबाब नोंदवला। 68 लाख खर्चून ऋषिराज सावंत आपल्या मित्रांसह बँकॉकला निघाले होते। त्यानंतर तानाजी सावंत यांनी ऋषिराज बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती। माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज सावंत काल दुपारपासून बेपत्ता होता। ऋषिराज सावंत पुण्यातून विमानानं कोणत्या ठिकाणी गेलेत याचा शोध सुरू झाला। पुणे विमानतळावर सोडायला गेलेल्या ड्रायव्हरकडून याबाबत माहिती मिळाली। ऋषिराज सावंतला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले। तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज हा बँकॉकच्या दिशेने निघाल्याची माहिती समोर आली। 68 लाख रुपये खर्चून मित्रांसह चार्टर्ड प्लेननं तो बँकॉकला निघाला होता। बँकॉकच्या दिशेने निघालेला सावंतांचा मुलगा ऋषिराज हा पुण्यात परतला। पुण्यामध्ये परतल्यानंतर ऋषिराज सावंतचा जबाब नोंदवण्यात आला। पुणे पोलिसांकडून रात्री प्राथमिक चौकशी देखील करण्यात आली। तुम्हाला मगाशी सांगितलं की त्याचे मित्र बरोबर आहेत, किडनॅपिंग असं मला म्हणता येणार नाही, मित्र बरोबर आहेत। पण नेमकं न सांगता विदाऊट एनी कम्युनिकेशन अचानक गेला कसा ह्याच्यासाठी आम्ही वरी होतो। मगाशी तेच बोललो तुम्हाला मी, आताही तेच सांगतोय। आता त्याच्याशी भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर नेमकं व्हॉट इज द फॅक्ट किंवा अचानक म्हणजे काय तुमची टूर ठरली किंवा न सांगता टूर ठरली, कारण 8-10 दिवसापूर्वीच तो दुबईला जाऊन आला होता। त्यामुळे सडन ऑफ परत लगेच कसं मग पप्पा रागवतील का किंवा काय असं काय आहे का ते एकदा चर्चा केल्यानंतरच मला कळेल। श्रीमंतांची जी मुलं आहेत, धनिकांची मुलं आहेत, ती स्वतःच्या चार्टर प्लेननं बँकॉकला पळून जातात आणि गरिबांची मुलं परिस्थितीला गांजून बेरोजगारी, महागाई, बेघर अवस्थेत कंटाळून भरगच्च रेल्वेतून फलाटावरून कुठेतरी निघून जातात। अशी अनेक प्रकरणे या महाराष्ट्रात, देशात घडत आहेत। पण हा शेवटी त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे। वडील आणि मुलगा, कुटुंब जे काय असेल त्यांचा प्रश्न, याच्यावरती फार राजकीय चर्चा